सरपंच संतोष देशमुखांची जशी हत्या झाली आहे तशी शिक्षा आरोपींना द्यावी असं देशमुख कुटुंबाचं म्हणणं आहे। आम्हाला केवळ न्याय हवा असं देशमुख कुटुंबियांचं म्हणणं आहे। शरद पवारांकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। माझ्यासोबत संतोष देशमुख यांच्या पत्नी आहे, बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। काय पहिली प्रतिक्रिया राहील? आज शरद पवार देखील तुम्हाला भेटायला येतात। मला दुसरं काय नको, फक्त न्याय पाहिजे। न्यायाची गरज आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये सांगितलं, विधिमंडळामध्ये, की लवकरात लवकर आम्ही त्यांना न्याय देऊ। त्यांच्या या निवेदनानंतर तुम्ही समाधानी नाही आहेत? नाही, कारण किती दिवस झाले, आज 13 दिवस होते, तरी पण कामन भेटत नाही। ते लवकरात लवकर तुम्ही त्यांना कामन कारवाई करून त्यांना पकडत नाहीत। साहेबांनी केल्यानंतर 1 तासात हे काम होऊ शकते ना, मग काय इतका वेळ लागते? त्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन हे गुन्हेगारांना शिक्षा द्यावी। ताई, काय आठवणी संतोष यांच्या आहेत? खूप आठवणी, तो खूप हळवा होता सगळ्यांसाठी। खूप काय मी सांगू आठवणी। मुख्यमंत्र्यांना एकच विनंती, लवकर आरोपीला पकडावं। जसे माझ्या भावाला हाल करून मारले तसंच मारावं। माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मी डॉक्टर व्हावा आणि मी ते करून दाखवणार, पण तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। हे खूप दिवस चालले, तर आजपर्यंत नाही तर उद्यापर्यंत तरी आम्हाला इतकी अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि आरोपीला तुम्ही आजच्या आजच अटक करा। कॅमेरा पर्सन विनोद सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।